जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 21 ऑगस्टचं प्रवचन. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून ते स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहोत इथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत. ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्यातल्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबूनही दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्याला स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे. पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे? तसे जगात कुठेही जरी गेला तरी सुखाच्या बाबतीत अनुभव हा सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून ते स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे. ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्यात. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही आणि भगवंतासारखेही वागत नाही. मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का बरं म्हणावे? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा है. बहुत ही अच्छा मुद्दा है ये. हम हमेशा समाधान दूसरे इंसान की तरफ ढूंढने जाते हैं. हम समझते मैंने उसके लिए ये किया, अभी वो मेरे लिए ये करेगा, और होता उल्टा है. वैसा होता नहीं है. फिर हमें दुख प्राप्ति की आशा होती है, मतलब वापस दुख मिलता है. तो ये प्रोसेस ही गलत है, क्योंकि सुख मिलना ये बाहर के लोगों पे अवलंबन है ही नहीं. सुख आपके अंदर है. आप मानो तो सुख, आप मानो तो दुख. आप दूसरों से अपेक्षा रखना ही बंद करना चाहिए, तो ही आप स्वयं सुखी रहोगे. और स्वयं को सुखी रखने के लिए एक अच्छा मार्ग ये है कि गलत काम मत करो. कोई भी चीज़ है जो आपको गलत लगती है तो उसे आपको करना ही नहीं चाहिए. उससे अपने आप को दूर रखना चाहिए. और उसका बहुत ही आसान तरीका है कुछ नहीं करना. कुछ करने से तो, गलत काम करने से तो ना करना एकदम इजी है. और अगर हम गलत काम करते ही नहीं है तो उसका रिजल्ट गलत आएगा ही नहीं, तो हम लोग सुखी रहेंगे. सिंपल, वेरी सिंपल. मुझे महाराज की ये जो ये है कहना है उनका, वो बहुत ही आसान लगता है, लेकिन हम उसे बड़ा मुश्किल पेचीदा बना देते हैं और ढूंढने जाते हैं कि ये मेरे लिए ऐसा करेगा, वो मेरे लिए वैसा करेगा, ऐसा है वैसा है.
फिर उनको दोष देते, वो स्वार्थी है, उसने मेरा फायदा उठाया, ऐसा वैसा। अरे फायदा उठाने के लिए आप ही गए ना उसके पास। तो आप ऐसी कुछ बातें कीजिए मत जिससे आपको दुख प्राप्ति होने की मतलब हो सकती है। और बेटर है नामस्मरण करते रहिए और अच्छे कर्म करते रहिए। अच्छे कर्म करेंगे तो बुरा अनुभव आएगा ही नहीं। और भगवान को साक्षी मानकर, और इसके लिए क्या करना पड़ेगा, भगवान को हर चीज़ में आप याद करो और अपना काम करो, तो आपका काम गलत होगा ही नहीं। आप सही मार्ग पर ही अग्रसर होंगे, खुश होंगे, और समाधान फिर अपने आप आ जाएगा। फिर आपको ही समझ में आ जाएगा कि मैं खुश हूँ। मुझे अपने खुशी के लिए किसी और का होना या ना होना, इससे मुझे कोई फर्क नहीं पड़ता। मैं अपने आप में स्वयंभू खुश हूँ। तो इसके लिए फिर से वही नामस्मरण तो करना ही पड़ेगा, और भगवान को पक्का अपना दोस्त मानकर, अपना सर्वस्व मानकर हर चीज़ उसे बोलकर करना पड़ेगा और खुश रहना पड़ेगा। नामस्मरण कीजिए, खुश रहिए। जय श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। जय श्री राम।